नागपूर येथून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगताच त्याच्या मुलाने एका खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरास मारहाण केल्याची घटना घडली. शहरातील शिवाजी वार्ड येथे डॉक्टर निर्मेश कोठारी यांचे हॉस्पिटल आहे. 13 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करीत असताना एका कोविड पॉझिटिव्ह रुग्णास सायंकाळी ऑटोमध्ये आणण्यात आले. रुग्ण अस्ताव्यस्त स्थितीत असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळाल्याने डॉक्टर कोठारी स्वतः रुग्णाजवळ गेले. डॉक्टरांनी पाहणी केली असता सदर रुग्ण मृत अवस्थेत होता. मृत घोषित रोडवर का करावे म्हणून रुग्णास हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये घेतले. यावेळी मृतकासोबत मुलगा सलमान खान, सत्तार खान व इतर 2-4 नातेवाईक होते. यावेळी नागपूरला केलेल्या उपचाराचे कागदपत्रे दाखविले असता रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. म्हणून डॉक्टर कोठारी यांनी मृतकाचा मुलगा सलमान खान, सत्तार खान व नातेवाईकांना मृतक कोरोना पॉझिटिव्ह असून मृत पावला असल्याचे सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या मृतकाचा मुलगा सलमान खान, सत्तार खान याने डॉक्टरांच्या अंगावर धावून मारहाण केली. यावेळी डॉक्टर कोठारी यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांना पाचारण केले. कोठारी यांच्या रुग्णालयात पोलिसांनी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉक्टर निर्मेश कोठारी हे IAMच्या सदस्यांसह स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचले. IMA सदस्यांनी आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शहरातील खासगी बाह्य रुग्णसेवा बंद करण्याची चेतावणी पोलीस प्रशासनाला यावेळी देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे. नहीं जाता और हमको सिक्योर नहीं लगता कि हम अच्छे एनवायरनमेंट में काम कर सकते तब तक हिंगणघाट IMA वहाँ पे अपनी सेवाएं नहीं देगा, OPD सेवाएं नहीं देगा. इमरजेंसी देख रहे हैं, OPD सेवाएं नहीं देंगे जब तक कि आरोपी को पकड़ा नहीं जाता. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.